हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? चला तर आज सकाळी मी थोडे उठली तर ऑलरेडी चहा तयार होता, म्हणून मी तो चहा पिलेला आहे. आणि नंतर मी खाली जुली आणि अल्फाला चपाती घेऊन चालली आहे. यांच्यासाठी तर मीच घरची स्वयंपाकीने असं वाटतं. आज स्वयंपाक तर आईच करणार आहे. तोपर्यंत म्हटलं चला पटकन कचरा टाकून येऊया. सगळ्या बिल्डिंगमधल्या बाया इथे जमलेल्या आहे. गप्पांचा फुल ऑन बाजार भरला आहे. कचऱ्यापेक्षा जास्त अपडेट्स इथेच मिळतात. नंतर दिदीचं छोटं बाळ माही तयारी करत होती. छानसा ड्रेस, गोडसा मेकअप, लहानसं हसू आणि डोळ्यांमधली चमक पाहून मन भरून आलं. लहान मुलांची ही निरागस तयारी म्हणजे घरातल्या आनंदाची खरी सजावट असते. घरातले सगळेच तयार होत होते, कारण आज रक्षाबंधन आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आणि डोळ्यात आपल्या भावंडांसाठी प्रेमाची चमक. सणांची ही गोड उबदार घरभर पसरली होती. पण दिदीचा मोठा मुलगा मल्हार हा खालीच खेळत होता, त्याच्यामुळे दिदी वरतून आवाज देत होती. सणांची लगबग, मुलांच्या खेळाची धावपळ आणि घरातले हसरे आवाज यामुळेच तर सणांची खरी जाण येते. सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही गिफ्ट घ्यायला गेलो होतो आणि गिफ्टमध्ये मला इथे काय दिसले बघा, पूर्ण फॅमिली. मी पहिल्यांदाच अशी फॅमिली गिफ्टमध्ये बघितलेली आहे. तुम्ही बघितली का नक्की सांगा. इथे या छोट्या दिदीच्या मुली मस्त तयार होऊन पोज देत आहे. रंगीबिरंगी कपडे, केसात फुले, चेहऱ्यांवरचा निरागस हसू एकमेकींना धरून पोज देत आहे आणि फोटो काढत आहे. त्यांच्या डोळ्यातला आनंद म्हणजे सणांचं खरं सौंदर्य असतं. आणि त्यानंतर इथे रक्षाबंधन चालू झालेलं आहे. इथे बहीण भाऊ एकमेकांना राखी बांधत आहे. डोळ्यात आपुलकी आणि हसऱ्या चेहऱ्यावर आठवणींची चमक. भाऊ बहिणींचं हे नातं वर्षभर दूर असलं तरी एका धाग्याने घट्ट जोडलेलं असतं. रक्षाबंधनाच्या दिवशी सगळा परिवार एकत्र जमला होता. कोणाच्या डोळ्यात आनंद अश्रू, कोणाची मुळे सांभाळताना, तर कोणी गप्पांच्या रंगात हरवलेलं. हसरे आवाज, हलक्या गप्पा आणि घरभर पसरलेलं प्रेम, अशा क्षणांनीच कुटुंबाची ओळख बनते. इथे यांचा रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू आहे. तुमच्या घरी रक्षाबंधन कसं सेलिब्रेट झालं कमेंट करून मला नक्की सांगा. इथे सगळ्याच बहिणी सगळ्याच भावांना ओवाळत आहे, मस्त त्यांच्याकडनं गिफ्टही घेत आहे. आणि हे मोठ्या भाऊ बहिणींचं ओवाळणं झाल्यानंतर लहान भाऊ बहिणींचं ओवाळणंही इथं सुरू झालं. आणि यांचं ओवाळणं कसं असतं तुम्हालाही माहिती. भाऊ कधी ओवाळून घेतच नाही आणि बहीण बिचारी प्रयत्नच करत असते, ओवाळून घे ओवाळून घे. ते कालपासून एक 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 राखी सुटत चालली. बॉक्स कुठे ठेवला? कसला? याचा त्याला आणलेला रोल्सचा, चोको रोलचा. डन. दादाला लेडीजच आहे, कसं नाही असं दे तिला याच राहू दे. हा इकडे बघ मामीकडे. ओके डन. तुला आवडेल तुला तिला बोलायचंय आता. आमचा नंबर आणि राखी बांधायची ते आम्ही बांधून घेतली. अरे मेन इम्पॉर्टंट पोरगी बाकी. अरे रे, अरे मला असं कसं व्हायचं. नाही अजून बस तुला गो. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. ये मेरा बर्थडे है. बहिणी भाऊ बाबा खाऊ घाला ना एकमेकांना तुम्ही. खाऊ घाला.
हॅपी रक्षाबंधन. तुमचा बर्थडे ना आज माईचा. माई हॅपी बर्थडे. तोंडातून बाहेर समस्त मामा परिवाराकडून श्रेयाला गिफ्ट. चलो संध्याकाळी वॉकिंग करताना आज इथेच आपण आपला हा प्रवास थांबवत आहे रक्षाबंधनचा. भेटूया उद्या. कसं वाटला आजचा व्लॉग मला नक्की सांगा. ओके बाय बाय. गुड नाईट.